विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकवर। विद्यार्थी मित्रांनो, बघा DMER भरती 2025ची प्रक्रिया आता जवळजवळ संपत आलेली आहे। याची डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनबद्दल महत्त्वाच्या सूचना आणि नोटीस जे आहे ते पब्लिश करण्यात आलेले आहे। कोण कोण डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी पात्र ठरलेले आहे याचा PDF देखील रिलीज करण्यात आलेला आहे आणि आपण त्यावर व्हिडिओ देखील बनवला आहे की कोणाचे सिलेक्शन झाले, कोणाला जायचे आहे, ते कसे ओळखावे हे सुद्धा आपण सांगितलेले आहे। आणि आजचा हा व्हिडिओ असणार आहे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनबद्दल। कोणकोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला कोणकोणत्या सिक्वेन्सनुसार लावायचे आहे हे या व्हिडिओमध्ये तुम्हाला आपण सांगणार आहे। तर सर्वांनी व्हिडिओ लक्षपूर्वक आणि शेवटपर्यंत बघायचा आहे। तर बघा 2 फरवरीपासून तुमचं डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन चालू होणार आहे। बघा हा PDF आहे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनचा। तर यामध्ये सर्व पदांचा डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन कधी कधी राहणार आहे याबद्दल माहिती सांगितलेली आहे। बघा तुमची कागदपत्र पडताळणी 2 फरवरी 2026 ते 12 फरवरी 2026 पर्यंत चालणार आहे आणि स्थळ राहणार आहे भायखळा, मुंबई येथील भायखळा। त्यामधील प्रमुख प्रशासकीय मुंबई येथील प्रशासकीय भवन जे आहे सर JG हॉस्पिटल ग्रँट शासकीय वैद्यालय येथे हे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन राहणार आहे 7व्या मजल्यावर। तर बघा या ठिकाणी ग्रंथपाल, सहाय्यक ग्रंथपाल, त्यानंतर ग्रंथपाल सहाय्यक, ग्रंथसूचीकार, त्यानंतर भौतिकोपचार तज्ज्ञ, दंततंत्रज्ञ, शकिरण सहाय्यक, शकिरण तंत्रज्ञ, नंतर ECG तंत्रज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यक, समाजसेवा अधीक्षक, औषध निर्माता, अशा प्रकारे सर्वांचं या ठिकाणी डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनचं शेड्यूल दिलेलं आहे आणि टाईमसुद्धा दिलेला आहे आणि कोणकोणते सिरियल नंबरवाले त्यामध्ये लागलेले आहे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी नंबर त्यांचा ते सुद्धा दिलेले आहेत। आता आपण बघूया डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनची लिस्ट। तर बघा काल जे आहे ते DMERच्या ऑफिशियल वेबसाईटवर ही लिस्ट पब्लिश झालेली आहे। यामध्ये सर्व डॉक्युमेंट्स कोणकोणत्या सिक्वेन्सनुसार द्यायचे हे सांगितलेले आहे। सर्वात प्रथम तुम्हाला 10वीची मार्कलिस्ट जोडायची आहे, झेरॉक्स प्रत आणि ओरिजिनल पण त्या सिक्वेन्सनुसार लावा। नंतर 12वीची मार्कलिस्ट तुम्हाला लावायची आहे। नंतर एक ID प्रूफ तुम्हाला लावायचं आहे। ID प्रूफच्या जागी तुम्ही आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदान कार्ड देखील लावू शकता। नंतर सेकंड ID प्रूफ तुम्हाला लावायचं आहे, ते तुम्ही कोणतंही लावू शकता, पॅन कार्ड देखील लावू शकता। नंतर ग्रॅज्युएशन डिग्री सर्टिफिकेट, ग्रॅज्युएशन झालं तर तुमच्याकडे जर प्रमाणपत्र असेल, मार्कलिस्ट असेल ते लावा। नंतर अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमासाईल सर्टिफिकेट लावा किंवा बर्थ सर्टिफिकेट लावा किंवा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट लावा, जेणेकरून त्यावरून तुमची जन्मतारीख काढली पाहिजे। नंतर कास्ट सर्टिफिकेट लावा म्हणजे तर जातीचं प्रमाणपत्र लावा। नंतर जर तुम्ही नॉन क्रिमिलियरमध्ये मोडत असाल OBCमध्ये तर नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट देखील लावा। नंतर हॉरिझॉन्टल रिझर्वेशनमध्ये असाल तर हॉरिझॉन्टल रिझर्वेशनचं सर्टिफिकेट तुम्हाला जोडायचं आहे। आणि बाकीचे जे प्रमाणपत्र आहे ते ऑप्शनल आहे, सर्वांसाठी नाही आहे। बघा लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र अतिशय आवश्यक आहे। जर तुमचं लग्न झाले असेल तर तुम्हाला 2 अपत्य आहे हे यावरून तुम्हाला दाखवायचे आहे। नंतर विवाहित स्त्रियांना नावामध्ये बदल झाल्याचा पुरावा देखील तुम्हाला असणे आवश्यक आहे। आणि बाकीचे जे जर तुम्ही असेल तर त्याचं देखील तुम्हाला असणे आवश्यक आहे। जसं माजी सैनिक झालं, दिव्यांग झालं, याचं देखील प्रमाणपत्र तुमच्याकडे असणे आवश्यक आहे जर तुम्ही त्या कॅटेगरीमध्ये येत असाल तर। सर्वांनी हे कागदपत्र बघा ओरिजिनल सेम सिक्वेन्समध्ये ठेवा आणि झेरॉक्सच्या एक किंवा 2 प्रतीसोबत ठेवा। त्यावर अटेस्टेड करा, सेल्फ अटेस्टेड, स्वतःचे नाव लिहून स्वाक्षरी करा प्रत्येक कागदावर आणि ते तुमच्यासोबत घेऊन ऑन टाईम तिथे हजर राहा। तर चला हाच होता डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनबद्दलचा व्हिडिओ। तर आणखीन काही माहिती जाणून घ्यायची असेल तर कमेंटमध्ये सांगा, त्यावर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ बनवून देण्यात येईल। चला भेटूया पुढील अपडेटमध्ये, तोपर्यंत सर्वांना शुभेच्छा आणि धन्यवाद।